धर्म की जय बोलो, दुनिया के हर कोने से सब मिल कर के जय बोलो, जय बोलो, जय बोलो। जैन धर्म की जय बोलो, दुनिया के हर कोने से सब मिल कर के जय बोलो, जय बोलो, जय बोलो, जय बोलो, जय बोलो, जय बोलो, जय बोलो। महावीर बोला, ओ जय जय महावीर बोला, महावीर बोला, ओ जय जय महावीर बोला। सिद्धार्थाचा सुत कुलदीपक, विश्वानंदन त्रिभुवन नायक। सिद्धार्थाचा सुत कुलदीपक, विश्वानंदन त्रिभुवन नायक। धर्म प्रवर्तक जिन धर्माचा वर्धमान बोला, ओ बोला वर्धमान बोला। महावीर बोला, ओ बोला महावीर बोला, महावीर बोला, ओ बोला महावीर बोला। मंगलम भगवान वीरो, मंगलम गौतमो गनी, मंगलम कुंद कुंदार्यो, जैन धर्मोस्तु मंगलम। सर्वमंगल मांगल्यम, सर्वकल्याणकारकम, प्रधानं सर्वधर्माणां, जैनं जयतु शासनम्। वंदे शांति सागरम, वंदे सन्मति सागरम। पंच परमेष्ठी भगवान की जय हो। द्वादशांग जिनवानी माता की जय हो। चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की जय हो। अध्यात्म सरोवर के राजहंस आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की जय हो। दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की जय हो। पूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की जय हो। अहिंसा परमो धर्म की जय हो। पंच कल्याणक प्राण प्रतिष्ठा महामहोत्सव की जय हो। जल ब्रह्मचंद्र श्रवण विद्यासागर महामुनि राज की, समस्त आचार्य संघ की। जैन संस्कृतीमध्ये प्रतिष्ठा ग्रंथांमध्ये प्रतिष्ठा रत्नाकर असू दे, प्रतिष्ठा पराग असू दे, अशा ग्रंथांमध्ये तीर्थंकर मातेला जगदंबा म्हटलं. काय म्हटलं? जगदंबाचा अर्थ काय? अंबा म्हणजे आई. आंबा म्हणजे तुम्ही हापूस रत्नागिरी समजला, तो आंबा आहे. आंबा, आंबा वेगळा आणि अंबा वेगळा. संस्कृतमध्ये आईला अंबा म्हणतात. काय म्हणतात? संस्कृत भाषेमध्ये आईला, मातेला अंबा म्हणतात. जगत अंबा ती जगदंबा. मग प्रश्न हा आहे की तीर्थंकर मातेला फक्त एकच पुत्र असतो.
तीर्थंकरांच्या आई वडिलांना फक्त एकच संतती असते, मग एकाच मुलाला जन्म देऊन सुद्धा तीर्थंकर मातेला जगदंबा का म्हटलं बरं? तर त्याचं कारण हे आहे, पुत्र व्हावा ऐसा गोंडा, ज्याचा 3 लोकी लागे झेंडा. अशा एकाच पुत्राला ती माता जन्म देते की त्याचा झेंडा संपूर्ण जगामध्ये लागलेला आहे. ओम मंगलम ओमकार मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम अरिहंत मंगलम अरिहंत प्रभु मंगलम अरिहंत मंगलम अरिहंत प्रभु मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम. ओम मंगलम ओमकार मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम. सिद्ध मंगलम सिद्ध देव मंगलम सिद्ध मंगलम सिद्ध देव मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम. ओम मंगलम ओमकार मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम. आचार्य मंगलम आचार्य सूर्य मंगलम आचार्य मंगलम आचार्य सूर्य मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम. उजाय मंगलम उजाय गुरु मंगलम उजाय मंगलम उजाय गुरु मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम. साधु मंगलम दिगंबर साधु मंगलम साधु मंगलम दिगंबर साधु मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम. ओम मंगलम ओमकार मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम. सनमति मंगलम सनमति सागर मंगलम सनमति मंगलम सनमति सागर मंगलम नमो मंगलम नमोकार मंगलम. ओम मंगलम ओमकार नमो मंगलम नमोकार मंगलम. जय गुरु चौसो भगवान की जय हो. देवादिदेव धर्मनाथ भगवान की जय हो. विशाशत कल्पतो मदर शांति सागर मणि महाराज की जय हो. मम दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल रत्नाकराचार्य सन्मति सागर मणि महाराज के जय हो. आचार्य वर्धमान सागर मणि महाराज की जय हो. पंच कल्याण महोत्सव की जय हो. अतिशय क्षेत्र बांबोडे येथे पंचकल्याणक पूजा आयोजित केलेले यासाठी या अतिशय क्षेत्रासाठी आवर्जून भेट देण्यासाठी या राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व आमचे सर्वांचे आधारस्तंभ जयंतरावजी पाटील साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. या कमिटीच्या सर्व जैन श्रावक श्राविकांच्या वतीने आणि मी त्यांचं स्वागत करतो. श्री जिनेंद्र पंचकला प्रतिष्ठा महामहोत्सव शुभस्थान बांबोडी वाटेगाव. अच्छा, या मंगल प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय जयंतरावजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा आजच्या या मंगल प्रसंगी हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहेबांना सांगायला मला आनंद वाटेल की या तीर्थक्षेत्राचं स्वरूप जरी आज पालटलं असलं तर यासाठी खरतर 100 वर्षापासून याची पायाभरणी झालेली आहे. या डोंगरावर कवी सम्राट धर्मसागरजी महाराज यांनी तपश्चर्या केली आणि या भागातील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील अनेक कवी किंवा कथाकार यांच्याशी चर्चा करून काव्य कथा रचण्यात आल्या आणि त्यांनी त्यांच्या ठरवलं की या डोंगराचं काय अतिशय तीर्थक्षेत्रात करायचं. आपल्या सर्वांच्या
साक्षीने गेले जवळपास 10 दशक 100 वर्ष या क्षेत्राचं महत्त्व आपणा सर्वांना माहीत आहे. याची स्थापना कारंदवाडीच्या धर्मसागर महाराजांनी 100 वर्षापूर्वी केली. त्यानंतर आज या इथल्या मंदिराचा, इथल्या देवस्थानाचा बराचसा सुधारणा करण्याचा आणि त्याचं पुनरुज्जीवन म्हणण्यापेक्षा काही शब्द जीर्णोद्धार करण्याचं काम आदरणीय वर्धमान सागर महाराजांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं केलं. गेले काही काळ त्यांचं इथं वास्तव्य ठेवून त्यांनी इथल्या मूर्तीपासून सगळ्यात सुधारणा केल्या. मला आठवतं की 8-9 वर्षापूर्वी या ठिकाणी सुखसागर महाराजांनी संलेखना घेतलेली होती. त्यावेळी बऱ्याच जणांचं लक्ष या तीर्थक्षेत्राकडे गेलेलं होतं. या भागातले अनेक भाविक त्यांचं शेवटच्या काही तासांचं आणि शेवटच्या काही दिवसांचं दर्शन घेण्यासाठी इथं रांग लावून उभे होते. उन्हातानात त्यांना बघण्यासाठी हजारो लोक त्यांच्या शेवटच्या काळात इथं येऊन गेले. त्यांच्या संलेखनानंतर इथलं महत्त्व पुन्हा एकदा 100 वर्षाच्या कालखंडात त्यावेळी अधोरेखित झालेलं. आणि आज या जीर्णोद्धारानंतर 100 वर्षाच्या कालखंडाचा एक वेगळा टप्पा महाराजांच्या साक्षीने, आशीर्वादाने या ठिकाणी तुम्ही सर्वांनी गाठलेला आहे. मला खात्री आहे की या पंचक्रोशीतच नाही तर सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातले सगळे भाविक यांचा ओढा या ठिकाणी कायमचा राहील. मी आदरणीय महाराजांचे आभार मानेन की त्यांनी त्यांचा आयुष्याचा मोठा वेळ इथं देऊन या देवस्थानाला एक वेगळं स्वरूप, वेगळी ललाटी निर्माण करून देण्याचं काम केलंय. आणि त्याचाच भाग म्हणून गेले काही दिवस आपण या ठिकाणी पंचकल्याण महापूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपण सगळे भाविक या ठिकाणी सहभागी झालेले आहात. वेगळा विचार, वेगळा संदेश घेऊन या ठिकाणी येणारी प्रत्येक व्यक्ती, स्त्री असो अथवा पुरुष असो, इथून जाते. या निमित्तानं पुन्हा एकदा आत्मचिंतनाचा योग, आत्मचिंतनाची संधी आपणा प्रत्येकाला मिळाली असेल असा विश्वास मी बाळगतो. पुन्हा एकदा महाराजांचे मनपूर्वक या भागातला एक लोकांचा प्रतिनिधी या नात्यानं आभार मानतो. या व्यवस्थेला आणखीन सुधारण्यासाठी शासकीय स्तरावर, आमच्या स्तरावर जे योगदान देता येईल तेवढं देण्याचं काम आम्ही सगळेजण करू हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री के.डी. पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. संचालक सह्याद्री खरेदी विक्री संघ. वर्धमान सागर महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या ह्या सगळ्या आपल्या बांबोड्याच्या या पावनभूमीला पहिल्यांदा मी नमन करतो. आपल्या ह्या पंचकल्याण महोत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जैन समाजाच्या वतीनं सातत्यानं करुणा, सद्भाव, सदाचार आणि सर्व असणारे जे दुर्व्यवहार आहेत त्याचा आपण त्याग करावा आणि एक निरामय जीवन जगावं हा जो संदेश हा समाज जो जगाला देतोय तो संदेश आपण सगळ्यांनी आत्मसात करावा. ह्यासाठी हा खऱ्या अर्थानं पंचकल्याण महोत्सव आपण सातत्यानं आयोजित करता.
आणि आमचं भाग्य आहे तसं बघितलं तर की हा पंचकल्याण महोत्सव या आपल्या बांबोड्या आणखीन वाटेगावच्या शिवधडी शेजारी ह्या कुशीमध्ये आपण आज आयोजित केलेला आहे. मी मनापासनं वर्धमान सागर महाराज असतील, अगोदरचे इथं ज्यांनी यमसल्लेखनं घेतली ते सुखसागर महाराज होते, त्यावेळेस मी सुद्धा वरती येऊन गेलेलो आहे. ताटेसाहेब आपण आमचे आदरणीय विश्वासजी पाटील साहेबांचे पूज्य वडील सन्मान्य धनपालजी पाटील साहेब, आदरणीय रविकाका बर्डे साहेब, सुकुमार दादा आहेत, आमच्या चौबेले काके आहेत, सन्मान्य राजीवजी बर्डे आहेत, माझे बंधू धामणीचे आदरणीय सुरेशजी पाटील साहेब आहेत, केडी आबा, आपल्या सगळ्यांचाच मी तर आदरपूर्वक उल्लेख करत असताना एवढंच सांगेन की कोण करते काय करते ह्याच्यापेक्षा हे घडवणारा हे बसवणारा हा असणारा पुण्यात्मा आहे. या पुण्यात्म्यांनी एवढ्या मोठ्या पद्धतीनं स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती ही सिद्धी उभा केलेली आहे की आता राजीव बर्डे साहेबांनी मला सांगितलं की इथला जो अप्रोच रस्ता आहे तो अप्रोच रस्ता लवकरात लवकर व्हावा. तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की मधल्या काळामध्ये सुरेश खाडे साहेब ज्यावेळेस आले होते त्याच वेळेस तुमची ही मागणी आम्ही त्यांच्यासमोर मांडली होती आणि योगायोगानं कालच्याच वाढीव DPCच्या असणाऱ्या तरतुदीमध्ये मुळीकवाडीवरनं ह्या आपल्या क्षेत्रापर्यंत येणारा जो आपला ग्रामीण मार्ग आहे तो जोडण्याच्या संदर्भातल्या निधी देण्याची तरतूद आदरणीय काकी आम्ही सगळ्या मंडळींनी केलेली आहे. तुमच्या ह्या परिसराला खरं तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे बनसोडे ज्यावेळेस तुमचे सरपंच होते बांबोड्याचे त्यावेळेस आपण क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये त्याची तरतूद केली होती. आपण जिल्हा परिषद सदस्य 2007ला होता ज्यावेळेस आदरणीय सुरेश भाऊ होते. तर ते क वर्गची तरतुदीच्या संदर्भातली जी फाईल आहे ती जी गहाळ झालेली आहे ती विश्वासरू आपण परत एकदा त्या संदर्भातली माहिती काढू. रवी काका आपण सुद्धा आम्हाला मदत करा कारण का 2002 ते 2007 नंतरच्या काळामध्ये सुद्धा सातत्यानं आपला या विभागामध्ये राबता राहिलेला आहे आणि योगायोगानं आज एकनाथराव शिंदे साहेबांचे OSD म्हणून आपले प्रवीण कुमार पाटील साहेब आहेत. त्यामुळे मला वाटते नुसतं क वर्गावर आपण थांबून चालणार नाही, आता ब वर्गामध्ये यायला पाहिजे की ज्यामुळं ब वर्गामध्ये एकदा तुम्ही आला की तुम्हाला वर्षाला 50-60 लाख रुपये 50-60 लाख रुपयाची तरतूद होईल आणि त्या माध्यमातून एक नेत्रदीपक म्हणजे जसं आपण कुंभोजला गेल्यानंतर बाहुबलीला गेल्यानंतर आपल्याला जसं किंवा श्रावणबेळगोळला गेल्यानंतर आपल्याला एक सृष्टी बघायला मिळते तशी एक दिव्य सृष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यानं आपण बघावी आणि ह्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी सहकार्य करावं हीच मी इथं आदरणीय सर्व मुनिजनांच्या साक्षीनं माझं मनोगत व्यक्त करत असताना माझी भावना इथं आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे अंतःकरणपूर्वक अशा पद्धतीचे आभार. आम्हाला इथं बोलावलं, आमचा आदरयुक्त अशा पद्धतीचा सत्कार केला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक सर्व संयोजकांचे आभार. जय हिंद. देशयामि समीचीनं धर्मं कर्म निबर्हणं संसार दुःखत सत्वान योद्धत्युत्तमे सुखे. खऱ्या अर्थानं धर्म त्याला म्हणायचं की या संसार दुःखातून काढून सुखाच्या शिखरावर जो बसवतो तो खरा धर्म आहे. इंद्रचंद्रधरणेन्द्रवंदिती 64 चामर यक्ष ढाळती. इंद्रचंद्रधरणेन्द्रवंदिती 64 चामर यक्ष ढाळती. मुनिजन पूजिती हृदयी ज्यांच्या चरण पादुकाला हो ज्यांच्या चरण पादुकाला. महावीर बोला हो बोला महावीर बोला बोला हो बोला महावीर बोला. महावीर बोला जय जय 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 महावीर बोला. महावीर बोला हो जय जय महावीर बोला.
सहस्त्रजीवारेश कोरुनी सकला जांचे स्तोत्र गाऊनी सहस्त्रजीवारेश कोरुनी सकला जांचे स्तोत्र गाऊनी सौधरणेंद्र ही सुखे नाचती कल्याणिक काला नाचती कल्याणिक काला महावीर बोला ओ बोला महावीर बोला महावीर बोला ओ बोला महावीर बोला महावीर बोला जय जय 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 महावीर बोला
चौथी आरती श्री उठाया चौथी आरती श्री उठाया दर्शन देखत पाप पलाया दर्शन देखत पाप पलाया पांचवी आरती साध तिहारी पांचवी आरती साध तिहारी विनाशन शिव अधिकारी विनाशन शिव अधिकारी हरि बताओ हाथ से आज की आरती करने हरि बताओ हाथ से आज की आरती करने जय हो हरि श्रावण बंदन बिगारी साधवी आरती सिद्धि जिनवारी जानत सरग मुक्ति सुखदारी जानत सरग मुक्ति सुखदारी। सभी के लोग हाथ ऊपर होने चाहिए, उठाइए मेरा हाथ ऊपर। क्या बोलेंगे? तेरा सच्चा है दरबार बाबा हो बाबा, तेरा सच्चा है दरबार बाबा हो बाबा। हाँ ये चले दो। सपने आए सपने आए धन गाए धन गाए धन गाए सरा रा 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 सरा रा 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 सपने में आए सपने में आए। आदिराज भगवान की सच्चा है दरबार बाबा हो बाबा, होने देगा बाबा हो बाबा, बाबा हो बाबा धर्मगिरी वाले बाबा, बाबा हो बाबा धर्मगिरी वाले बाबा, होने देगा बाबा हो बाबा, होने देगा बाबा हो बाबा।
माझी परत एकदा म्हणा. हे गजगामिनी. हा आता आलं. गजगामिनी याचा अर्थ काय? जाडवाली बाई. मारा हो मारी ज्ञान चुनरिया रंगवाई दो मारा. कवि एक सभासद और अपनी जोड़ी के साथ पहुंचते हैं और वो भी तत्व चर्चा प्रस्तुत करते हैं. बघा इकडे तत्व चर्चा चालू आहे. RKG मार्बल तुम्हाला फक्त भामाशा सांगितलं होतं, पण आज प्रत्यक्ष बघून घ्या. RKG मार्बल धर्मपत्नी सुशीलाजी. अगदी सोपं सरळ नाव. आणि जगामध्ये असं कुठलं देश नाही की ज्या देशामध्ये यांची दगडाची खदान नसेल. आणि ती दगडाची नव्ह, ती सोन्याची खदान आहे. कारण की गुरु चरणों में जो अपने आप को समर्पण करता है, गुरु चरणों में जो अपने आप को समर्पण करता है, खदान की पत्थर भी सोना बनकर उनको समर्पण हो जाती है. आइए पुनः सभासद आते हैं राजस्थान की धरती से. चलिएगा. सभी को जय जिनेन्द्र। मेरी शंका है कि रात्रि में 4 प्रकार के आहार पाने का त्याग क्यों करना चाहिए? आप जवाब दीजिए। देखिए, प्रदीप जी भैया देंगे। मैं तो प्रभु का दास हूं, मैं तो प्रभु का दास हूं। प्रभु की आज्ञा हुई, मैं यह चरणों में आपके हाजिर हूं। 4 प्रकार का आहार का त्याग इसलिए किया जाता है, कहीं रात्रि की निद्रा में गाफिल हमारी मृत्यु ना हो जाए। यदि हो भी जाए, ये 4 प्रकार के आहार का नियम लेके त्याग करके यदि हमारी गाफिल मृत्यु हो जाए तो हमें समाधि जैसा पुण्य लगता है। प्रभु समझ गई। मैं तो आपका दास हूं प्रभु, आपकी आज्ञा हुई, मैंने नहीं अभी एक प्रश्न और है, एक प्रश्न और है। हमारी भाभी जी करेंगी भैया से प्रश्न। संसार में किसका जीवन
धिक्कारने योग्य है। बहुत सुंदर। जो माता पिता की और गुरु की आज्ञा नहीं मानता है उसका जीवन धिक्कारने योग्य है, बेकार है। बहुत सुंदर, जोरदार तालियां बजाई। आणि एक लक्षात ठेवायचं, यांच्या घरी दररोज संध्याकाळी लहान मुलापासून तर वयोवृद्धपर्यंत सगळ्यांना रात्री संध्याकाळी बसून यांच्या घरी मोठे मोठे विद्वान प्रवचनला असतात, संध्याकाळी शास्त्र स्वाध्याय हे कंपल्सरी करत असतात, लक्षात ठेवा। आणि रात्रीच्या वेळेला तान्ह बाळ जर असेल तर त्याला दूध पाजत नाही, याचा अर्थ अत्याचार करत नाही। संध्याकाळ व्हायच्या अगोदरच त्या बाळाला स्तनपान दूधपान करून शांत करतात की जेणेकरून तो रात्री दूध मागू नये आणि आईने दूध सुद्धा देऊ नये, म्हणून रात्रीचा जेवणाचा दोष लागू नये ही परंपरा या जीवांच्या घरी चालत असते, लक्षात ठेवा। असं धर्मवीर परिवाराला महाराष्ट्राच्या वतीने जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन।